या लेक्चरला आपण वेक्टरचा पुढचं थेरम बघत आहोत, पण यापूर्वी आपण वेक्टरचे 2 थेरम बघितलेत. त्याचबरोबर वेक्टर बरोबर डिफरन्शिएशनचे 3 थेरम आहेत, इंटिग्रेशनचे इनडिफिनाइटचे 4 थेरम आहेत. ठीक आहे, डेफिनाइटचे थेरम्स आहेत, लक्षात घ्या. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हे जर थेरम तुम्ही केले ना तर यातलं फिक्समध्ये तुम्हाला 20 मार्काचे थेरम तरी बोर्डाला विचारले जाणार आहेत आणि हे येणारच, लक्षात घ्या. त्यामुळे हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आणि हा फिक्स पार्ट आहे आणि 10-10 मिनिटाची व्हिडिओ आहेत. एक एक थेरम तुम्ही ते लिहून घ्या, पुन्हा न बघता एकदा प्रिपेअर करा, तुम्हाला ते परफेक्ट जमून जाईल आणि अजिबात अवघड नाही आहे. ठीक आहे, मग आता बघूयात आपण वेक्टरचं पुढचं थेरम. मग आता या थेरममध्ये काय बघा, प्रूव्ह दॅट द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल्स आर कॉन्करंट. ह्यामध्ये आपल्याला काय करायचं तर ट्रायंगलचे मीडियन्स ह्या कॉन्करंट आहेत हे दाखवायचं. ठीक आहे, मग आता इथं आपण कसं सोडवणार आहे लिहित असताना बघा, तर एक ट्रायंगल काढला आपण. ह्या ट्रायंगलमध्ये ABC हा एक ट्रायंगल आहे, त्याच्या मीडियन आपण काय केलं आहे ड्रॉ केलेले आहेत. म्हणजे D हा काय असणार आहे BCचा मिड पॉईंट असणार आहे, E हा ACचा मिड पॉईंट असणार आहे, F हा ABचा मिड पॉईंट असणार आहे. क्लिअर? ओके. मग आता हे लिहित असताना ह्या डायग्रामबद्दल आपण काय लिहिणार तर इथं लिहित असताना असं लिहायचं बघा, लेट. आणि लिहित असताना मी इथं खाली लिहितो खरं, लेट ABC. ठीक आहे, हे 3 पॉईंट आहेत व्हर्टेक्सेस ट्रायंगलचे. मग इथं लिहित असताना आपण असं लिहूयात A बार B बार C बार, बी द काय सांगा पोझिशन वेक्टर ऑफ A B C रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, हे लक्षात आलं. आणि यानंतर अजून DEF बद्दल पण आपण लिहू शकतो ना. काय लिहिणार सांगा DEF बद्दल, अँड D बार E बार. आता E बार लिहिताना कसं स्मॉलमध्ये लिहिणार आहे आपण E बार, आणि F बार बी द मिड पॉइंट ऑफ काय म्हणणार सांगा तुम्ही, तर बी द पोझिशन वेक्टर असं म्हणूयात, बी द पोझिशन वेक्टर ऑफ D E अँड F. ठीक आहे, DE अँड F रिस्पेक्टिव्हली. इथपर्यंत लक्षात आलं काय लिहायचं ते. आता त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की पुढे काय म्हणणार बघा, देअरफॉर D इज मिड पॉइंट ऑफ साइड BC. म्हणजे D हा BCचा मिड पॉइंट आहे. मग हे असं असेल तर आपण इथं मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकतो. काय लिहिणार सांगा फॉर्म्युला, मग D बार इक्वल टू B बार प्लस C बार अपॉन 2. ठीक आहे, आणि ह्याच्यावरून आता सिम्प्लिफिकेशन कसं असतं बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे तर या 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, 2D बार इक्वल टू इथं शिल्लक राहणार B बार प्लस C बार. आणि या ठिकाणी आपल्याला A बार प्लस B बार प्लस C बार आणायचं आहे. त्यासाठी आपण दोन्ही साईडला A बार ॲड करणार आहे. मग इथं असं येणार आहे 2D बार प्लस A बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार. क्लिअर? ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर पुढे काय म्हणणार आपण, E इज अ मिड पॉइंट ऑफ AC. मग खाली लिहूयात देअरफॉर E इज मिड पॉइंट ऑफ साइड, मिड पॉइंट ऑफ साइड काय सांगा AC. ठीक आहे, मग आता इथं काय लिहिणार पुढं, E बार इक्वल टू A बार प्लस C बार अपॉन 2. मग 2 ने मल्टिप्लाय करा, 2E बार इक्वल टू A बार प्लस C बार. आता इथं A बार आहे C बार आहे, काय नाहीये B बार नाहीये, B बार नाहीये, मग आपण काय म्हणणार इथं 2E बार प्लस B बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार. आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देणार आहे. क्लिअर? इथपर्यंत लिखाण अतिशय सोपं आहे, समजून घ्यायचं फक्त थेरम एकदा. त्यानंतर पुढे काय म्हणणार आपण, F इज अ मिड पॉइंट ऑफ AB. F इज अ मिड पॉइंट, F इज मिड पॉइंट ऑफ काय सांगा AB. क्लिअर आहे? ठीक आहे, मग आता इथे लिहिताना काय लिहिणार सांगा, मग F बार इक्वल टू A बार प्लस B बार, A बार प्लस B बार अपॉन 2. 2 ने मल्टिप्लाय करा, 2F बार इक्वल टू आता A बार प्लस B बार येणार इथं, आणि दोन्ही साईडला आपल्याला काय ॲड करावं लागेल C बार. म्हणजे A बार प्लस B बार प्लस C बार आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, मग इथं काय लिहिणार सांगा, मग 2F बार प्लस C बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस इथं काय येणार आहे C बार येणार, इक्वेशन नंबर 3. हे इथंपर्यंत लक्षात आलंय. ठीक आहे, आता फ्रॉम 1 to 3 1 2 3 वरून आपल्याला काय लक्षात येते सांगा बरं, फ्रॉम 1 2 अँड 3 ह्या तिघांवरून आपल्याला असं लक्षात येते की एक साईड हिची काय सांगा सेम आहे. इथं पण A बार प्लस B बार प्लस C बार आहे, इथं पण तेच आहे आणि इथं पण तेच आहे. मग आपण ह्या सगळ्यांना काय करू शकतो तर कम्पेअर करू शकतो. मग कम्पेअर कसं करणार बघा, तर हे लिहित असताना जरा व्यवस्थित लिहा. ठीक आहे, मी जरा जागा घेतो इकडं. मग इथं लिहित असताना आपण असं लिहूयात 2D बार प्लस A बार. ठीक आहे, इक्वल टू 2E बार प्लस B बार इक्वल टू
2f बार प्लस सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि त्या सगळ्यांना कशाने डिवाइड करायचं तर 3 ने डिवाइड करायचं. मग डिवायडिंग थ्रू आउट बाय 3. मग इथं असं आपण म्हणूयात डिवायडिंग. ठीक आहे, डिवायडिंग थ्रू आउट बाय काय सांगा 3. हे तुम्हाला माहिती आहे. आता 3 ने जर डिवाइड केलं तर फक्त 3 लिहिणार का तर 3 न लिहिता मी तिथं 3 ला स्प्लिट करणार आहे 2+1. असं का केलं तर ते तुमच्या लक्षात येईल. 2d बार प्लस ए बार अपॉन 3 न लिहिता मी 2+1 लिहितो इक्वल टू 2e बार प्लस बी बार अपॉन 2+1 इक्वल टू पुढं 2f बार प्लस सी बार अपॉन 2+1 इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन मात्र मी इथं काय लिहिणार आहे 3 लिहिणार आहे. ठीक आहे. आता हा जो तयार झालेला हा एक फॉर्म्युला आहे कुणाचा सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगलचा जीचा. मग इथं आपण काय म्हणणार सांगा तर इथं आपण असं करू शकतो इक्वल टू जी पण म्हणू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की जी बरोबर हा एक पॉईंट झाला, हा एक पॉईंट झाला, हा एक पॉईंट झाला. म्हणजे थोडक्यात काय की डी ए ही एक मीडियन आहे, ई बी ही एक मीडियन आहे, एफ सी ही एक मीडियन आहे. आणि प्रत्येक मीडियन ही काय करते तर म्हणजे प्रत्येक मीडियन 2:1 या रेशोमध्ये काय झाले डिवाइड झाले. कुणामुळं तर पॉईंट जी मुळं. हे लक्षात आलं. आता इथं लिहित असताना आपण कसं लिहिणार देअरफॉर बघा मी इथं लिहित असताना असं लिहितो देअरफॉर इट शोज दॅट असं म्हणूयात आपण इट शोज दॅट पॉइंट जी ठीक आहे डिवाइड्स किंवा पॉइंट जी लाइज ऑन 3 मीडियन्स एडी त्यानंतर काय सांगा बीई आणि त्यानंतर काय सांगा सी एफ. ठीक आहे. आणि इथं पुढं काय असणार आहे ह्या 3 पॉईंटवरती पॉईंट जी हा काय करतोय लाय करतोय आणि जी हा काय करतोय तर ह्या तिन्ही मीडियनला इक्वल पार्टमध्ये इक्वल म्हणण्यापेक्षा 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतोय. मग इथं आपण काय म्हणणार आहे की डिवाइड each of them divide each in the ratio 2:1 divide each in ratio 2:1 2:1 या रेशोमध्ये प्रत्येकाला काय करता येते डिवाइड करताय. ठीक आहे. ओके. आणि मग हे काय शो करतंय तर इट शोज दॅट मीडियन ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. आणि हे काय शो करते मीडियन ऑफ ट्रायंगल आर कसे आहेत कॉन्करंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये तर तुम्हाला एक ट्रायंगल काढायचा आहे. ठीक आहे. हे ह्याबद्दल माहिती तुम्ही लिहाल. त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला वापरल्यानंतर 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, जे नाही आहे ते ॲड करायचं. ॲड केल्यानंतर सगळ्यांना कम्पेअर करायचं. हा जो फॉर्म्युला आहे तो सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगलचा तयार होतो म्हणजे जी. आणि जी हा जो पॉईंट आहे तो कुठं असणार आहे तर तिन्ही मीडियन जिथं कट करतायत म्हणजे थोडक्यात या पॉईंटला असणार आहे जी हा पॉईंट. ठीक आहे. ओके. मग त्या पॉईंटला आहे आणि हा जी हा काय करतोय तर तो काय करतोय 2:1 ह्या रेशोमध्ये त्या मीडियन्सला डिवाइड करतोय आणि हेच आपण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. हे लक्षात आलंय. मग एक काम करा हे व्यवस्थित पूर्णपणे लिहून घ्या. त्यानंतर ना हा पण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आणि याच्या अगोदर जे पण आपले लेक्चर झालेले आहेत थेरम घेतलेले आहेत आपण त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते एक बघा. त्याचबरोबर बाकीच्या टॉपिकचे पण जे काही न्यूमरिकल्स आहेत जे VIMP न्यूमरिकल्स आहेत ते पण घेतलेले आहेत आणि 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता. ते जर झालं नसेल प्रिपेअर तर ते पटकन कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.